हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही व्लॉग करतो आफ्टर लॉंग टाईम आणि पावसाचा व्लॉग करतो. आधी तुम्हाला दाखवतो डोक्या गावात कसं पाणी साचलं आहे. पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि आम्हाला छोटासा तुम्हाला धरण दाखवते कसं आहे. एक मिनटं बघा. हा आमचं धरण बघा. धबधबा डोके गावात धबधबा नवीन सुरू झालेला आहे बघा. हे सुंदर धबधबा आहे, खूप मोठा आहे. पोहण्यासाठी जागा आहे, पोहण्यासारखी. कैसा लगा मेरा मजाक? खेतों में पानी आया है. हा छोटासा धबधबा आहे, एकदम रिअल वाटायचा, छोटासा एकदम मस्त, छोट्या मुलांसाठी मिनी धबधबा, ओनली फॉर किड्स. आणि आमचा डोक्याचा पूल आणि तिकडे धरण आहे. आणि आम्ही चाललोय सफर करत बघायला पाणी किती आहे. आणि इकडे आमची शेतं आहेत सगळ्यांची, गाववाल्यांची. किती पाणी साचलंय, भरपूर पाणी पडतोय सकाळपासून, रात्रीपासून. आता आम्ही चाललोय पाणी बघायला पुढे शेतातून. आणि छत्री असून पण आम्ही भिजलोय. आणि एवढा मोठा छत्री नाही, आम्हाला छत्रोबा आहे, छत्रोबा, तरी आम्ही भिजलोय. बाबा आता पडलोच तो. आता आम्ही इथून ट्रेकिंग करणार आहेत. छोटे छोटे दगडावरून घसरलो तर डायरेक्ट घरी. काय का प्रतिका चढते चप्पल हातात घेऊन ती पण बघा किती सुंदर. आता एकदा आलेलो आम्ही या जागी शूट करण्यासाठी, तरुष आणि तनिष्काचा नागक्वीनचा होली लुक केलेला आम्ही तेव्हा. आणि पुलावर बघा लोक कसे जमलेत पाणी घेत, पाण्याचा आस्वाद घेत. सॉरी बाबा, हवा सुटली, रुक जा मेरे छाते. चल एवढे आवाज सुटले का आमचे, एवढे आवाज सुटले का आमच्या छत्री राहत नाही आहे. आणि पुलावर पूर्ण लोक आले. आज जर कमी आहेत, काल तर खूपच होती, पाय ठेवायला पण जागा नव्हती. अरे थांब छत्रे. पाणी पण कसं उड्या मारतं फटाफट, डुबुक 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 डुबुक. हा इकडून येतोय शेताचा पाणी, पूर्ण शेतांचं पाणी इकडून येतो. याला परा बोलतात. इथून जो पाणी डायरेक्ट मिळतो नदीला, शेतातून आलेला, तुम्ही बघू शकता. तो इकडे लाल पाणी आणि शेताचं पाणी मिक्स होत नाही आहे, डायरेक्ट तिकडे जाऊन मिक्स होते पुढे जाऊन. सी. आणि पाण्याचा तुम्ही आवाज बघू शकता किती खळखळ खळखळ करतोय, डेंजरस. आणि दादा आमचं तिथं पडलेला, पाणी नव्हतं तेव्हा आणि डायरेक्ट सटकलेला. आणि पाणी बघा, डोळे दिसतात एवढा पाणी आहे. आणि रतिका बघा पुढे जाऊन होते की काय हिंमत आहे बघा त्याची, काय हिंमत आहे ती पुढे जाऊन बघते. तरी तुझी हिंमत आहे पुढे जायची, मी ती इथंच उभी अजून लांब. पोरांच्याकडे वरती मस्ती चालू आहे पुलावरती. आणि तीच नंतर मस्ती यांच्या अंगाच येते, जास्ती मस्ती केल्यावरती. तीच मस्ती यांच्यावाली अंगाच येते नंतर. पोलीस आले. किती सुंदर पाणी येतोय. फर्स्ट टाइम एवढं पाण्याच्या जवळ गेले, मी पाण्याच्या लवकर जवळ जात नाही व्हिडिओसाठी. चला, पोलीस नाही ते उद्या येत, ते दुसऱ्यांच्या खिशात नाही का, ते उड्या मारत असतील. हा मग म्हणूनच त्यांना उतका कपडे काढायची बावळट. तेव्हा इथे आला इथे चाललंय इथेच. चल घरी, इथे मला म्हणतो चल घरी बा. चला आता आम्ही व्हिडिओ काढून ब्लॉग काढून घरी चाललोय. आता भूक लागली आम्हाला. ए काय रे, चाहता दे क्या, चाहता दे मेरा. ये घरी ये पळून आलाय का शाळेतून नाही, ऑफिस मधून. याला एवढा पाणी लागलाय. देख रहा है रतिका बघा कशा हातात चप्पल घालून चालले. कोण बोलत हा, काय बोलत बरं? गावाला जा, गावाला आम्हाला माहिती आहे बरं कुठं जायचं कुठं नाही. द्या आम्ही टर्कीत सांग. दादा पण आहे, दादा तर घरी येईल ना. आता परत ट्रेकिंग, आता उत्तर खाली कधी घसरली तो अशी तू. मी बघ पुरा चप्पल घातली, माझ्या पायात पण होत नाही ती, एवढी चप्पल मोठी माझी. अयो अयो आम पापा. वाव, कुठे ए चिंबुरी चिंबुरी चिंबुरी. थांब ना, चिक आहे बघू ही चिंबुरी. थांब ना, ए बघते पण. हाय, कशी आहेस? मोठी आहे हो, मग तुला आम्ही खाऊ का?
इथं बघा इथं एक उभी आहे पण इथं आम्ही घाबरतो हात घालायला परत साबी बाला हातामध्ये तर आमचा झेंडू बम वाजा चपली लोक फेकू दगडी फेकता यारा आले डोक्याचा हे आम्हाला धबा धबा आता आम्ही धबा धबा जाऊ याच्यावर धबा धबा पाणी वाढलं नाही पाणी तोच आहे धबधबा बघ बारका मोठं मोठं लोक बाबा हेच बरे चला मलंगडला जाऊ आता बस चला घरी बसून बसून कंटाळा आलाय मलंगडला चला बघ ना भिजायला जायचं तर काय नाही लोक बाहेरचे येऊन चिकन बिकन चालून इथं खाऊन झालं ना आपण आहेच घरी सुकी मच्छी खात आम्हाला ना तू शिटी वाजवत काय अरे ती पोरा शर्ट काढलं होतं ना आंघोळ धुवाला मध्ये शिटी वाजवली कुठे पोलीस कुठं काय तर आम्ही चाललोय घरी धबधब्याचे व्हिडिओ काढून आणि भरपूर पाणी आलंय बघू शकता त्यामुळे हा जरा लांबूनच दाखवते कारण आमची जायची हिंमत नाही पुढं हा बघा हा एवढा भरलाय का पुढे जाऊन 100% चक्कर येईल एवढे बेकार आहे बाकीचे नाही कारण माहित नाही पण मला नक्की येईल म्हणून मी जास्त पुढे जात नाही आता आम्ही चाललो घरी भिजून हा ग्रीनरी आहे येस हे बघा ऑफिसमधून पळून आलाय पाऊस लागला म्हणून कुठे पोरी आहेत काय करतात त्या त्याने मरून द्या यायला त्यांना काय घ्यायला देणार नाही आपल्याला काय करायचं आहे ते मरायला देतात नाही तरी द्या काय चल नको आता काय करायचं आहे हे पोरी बघायला झालंय काही नाही हाकला वेगळा काही नाही या पुलावरून पाणी गेलं मगाशी आता ओसरलाय पाणी ओसरला आता ही शेत थोडी रिकामी झाली पाऊस थोडा कमी झाला ना म्हणून चला पुलावरचं सफर आता करू आम्ही चालत जाताना आता कोण आहे किती वाजत साप होता आलेला का बघा आज जेव्हा पूर आला दमागाशी तेव्हाचा कचरा आहे पुलावरती हो तुम्ही बरं जाता आम्ही गेलो चला रे घरी करता मोठ्या नाही गेलता भेटली का मोठ्या का असं वाटतं बघा असं वाटतं इथून ग्रीनरी अशी वाकली बघा कशी झाडं अशी वाकली तशी काय आम्ही आता माळशेज घाटला आलोय थोडा धुका पडायला पाहिजे होता फक्त ही ग्रीनरी बघा मलंगडचा जो व्ह्यू आहे ते कुठेच नाही एवढा खतरनाक स्वर्ग एकदम चला आता आम्ही चाललो आता पाणी थोडं कमी झालंय पुलाचं लोक इथं पाण्याचा आस्वाद घ्यायला येतात आणि आमच्याकडे लोक पहिले सकाळी पाणी बघायला येतात पाणी बघायला येतात का आमचे लोक पण खूप असं छान असं पाणी बघायला येतात बघा किती पाणी आलं इथं चेंडू घे फेकू नको हात लावू पाण्यात फेक कोरोनाचा असेल हा बरोबर पाण्यातून बाहेर आला असेल तो त्या त्यांचं पाण्यात गेला असेल ना बॉल हा हे बघा ही लोकांची नालायकपणा स्वतःच्या गावात नाही घाण करणार इकडे येऊन घाण करणार काय आता आमच्या घरच्यांना भूक लागली फोन यायला लागले शेवटचा शूट घेऊन चालू आहे आता ब्लॉगचा केस बघा म्हणजे कसे झाले स्वीटूच्याही सारखी स्वीटूच्या कार्यक्रम लागत ना का आता माझ्या ठिकाणी मी दोघं चालली घरी मॅचिंग झालं आम्ही पोपट झालोय आम्ही पोपट झालोय ये पाऊस गेलाय तसा पण नको डोक्यावर पाणी पडला तर परत आणि आमच्या कॅमेऱ्यावरती पाणी पडला ये लय भारी लय भारी लय भारी 2 वाजून गेले असते आता आमचं घर जवळच येतून आता आम्ही चाललो घरी
झाडाच्या पाठीमागून सौंदर्य निसर्गाच्या सौंदर्यात सानिध्यात आमचे घर असलेलं घर बघा. आणि आता आम्ही चाललोय पाणी उडवत आणि याच्यात त्याच्या अंगावर पाणी उडवत ये ना. मला पाणी अंगावर उडवलं की हिच्या अंगावर पाणी उडलं. अगं बाई चल. धूम चाले गाडी गेली धूम चाले. दादा आला वाटतं. दादाच वाटतो. तोच आहे बघ. हॅलो गाईज जा घरी जा. भिजलोय जा. ऐका अरे पहिले हा मला मोकाटे आले बोले तोच आहे. गाडी जास्ती हॉल मारला जोरात तो म्हणला मला. हा चलो गाईज बाय बाय. हा सुंदर झाड आहे किती मस्त. चलो अभी हम घर पे जाते हैं. झाड किती हिरवीगार दिसत ना पाण्यामध्ये. वा काय आवाज आहे. पक्ष्यांचा आवाज म्हणजे एक नंबर पावसाळ्यात. ला 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 ला. ही सगळी जी जाक्याची प्रॉपर्टी आहे. आणि ओमाजांची प्रॉपर्टी आणि तात्याची प्रॉपर्टी तिकडे झोपडा. अरे छत्री अगं छत्रीने मला उलटी फिरवली. हाय कालू, हाय गोरू, हाय ब्राऊनू. तर आई मी आमच्या घरी पोहोचलेले आहेत फायनली. घरची वाट बघतायत जेवण वाढण्यासाठी. चलो बाय बाय गाईज. बाय बाय गाईज. आता मी ठेवतोय आमचा ब्लॉग कट करतोय.